ओ आई आई, मालू आत्या आली, मालू आत्या. मालू आत्या आली काय? तिला सांग घरी नाही आहे म्हणून. जेव्हा पाहिलं तेव्हा निरा पैशासाठीच येत राहते ते. सांग तिला घरी नाही म्हणून ना. अरे नेहा, तू आई आहे का घरी? आई घरी नाही आहे. हे काय दार बंदच आहे, मी आताच आली. आता या पोरीले काय सांगू बाई. काही काम होतं का आत्या? काही नाही हो बाई, जाऊ दे मग नंतर ये तुम्ही. बरं, ठीक आहे आत्या, येशील मग नंतर. कोणाचा फोन होईल हा? कोण? वकील साहेब. वकील साहेब, तो फ्लॅट आहे ना, तो माझ्या भावाच्या नावानं करून द्या. आता वहिनी पण घरी नाही आहे आणि भाऊ पण घरी नाही आहे माझा. मी फ्लॅटवरच येऊन राहिली, कागदपत्र पण आणते, मग तुम्हाला तिथं सही करून देते. मालू आत्या गेली दारुगड. गेली का होती? बरं झालं गेली. आई ते कोणत्या तरी नाही काय प्लॉटची गोष्ट करत होती. म्हणत होती की तो प्लॉट माझ्या भावाच्या नावानं करून द्या, मी साईन करायला येतो. हो, तिनं कोणी लय वर्षाच्या पूर्वी एक प्लॉट घेतला होता. तो म्हणे भावाच्या नावानं करून देऊ तो म्हणे. नाही बाई, लाव बरं फोन, लाव बरं दिले. हे घे, मी याच्याहून लावतो, थांब. हे घे, लागला. अहो मालूबाई, कुठं आहेत तुम्ही? अहो मी आत्ताच आली घरी. हो, नेहानं सांगितलं मला मालू आत्या आली होती म्हणून. तसं काय काम होतं? कुठं आहे तुम्ही? प्लॉटवर? बरोबर, मी येतेच तिथं आता. अहो मालूबाई, तुम्ही कायले आलत्या घरी? हो बहिणी, तुम्हाला तर माहीत आहे मी मागं पुढं कोणी नाही आहे आणि मी हा खूप दिवसाचा प्लॉट घेतला होता. म्हणून म्हटलं की माझ्या भावाच्या नावानं करतो. माझ्या भावाले तरी लेकर पाकरा आहे, या अशा झोपड्यात तरी नाही राहणार. राहू द्या ना तुमच्याच नावानं प्लॉट. वहिनी, प्लॉटच्या किमती किती वाढून राहिल्या. तुम्ही असं किती दिवस भाड्याच्या घरात राहणार आहे, तुटक्या फुटक्या घरात. माझ्या भावाच्यानं काही घर घेणं होणार नाही आता. मी काय एकटीच आहो, माझी झोपडीच बरी आहे बाई. तिथं काही लाईन बिलचा काही खर्च नाही, काही नाही. आई, तुमचं मन एवढं मोठं आहे, मी तुम्हाला ओळखलंच नाही. खरंच बहिणीचं प्रेम किती अनमोल असते. ती भावाकडे येते फक्त आपुलकीने. भाऊ देतो काय 200 रुपयाची साडी, तेवढ्यातच बिचारी खुश होते. पण मायासारख्या भावजईले वाटते की हे भावाले लुटाले आली, भावाचे खिशे खाली करायला आली. भावानं 200 रुपयाची जरी साडी घेतली ना तर भावजईच्या डोळ्यात येते, आणि स्वतः मात्र हजार रुपयाच्या साड्या घालतो, तर तेव्हा भावाचा खिसा रिकामा नाही होत. बहीण भावाचं नातं हे रक्ताचं नातं असते. भाऊ दुखी असला की बहिणीच्या डोळ्यात पाणी येते, हे मात्र कोणाला दिसत नाही. मंडळी, तुमच्याकडे अशी बहीण असेल तर तिचा आदर करा, सन्मान करा. बहिणीसारखी माया आणि आईची छाया ज्या घरात असेल ना, ते घर नेहमी सुखी राहते.